शिंदे यांनीच दिली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। सोलापुरात भाजपकडे उमेदवार नसल्याने भाजपने आता सोलापुरात उमेदवारासाठी धावाधाव सुरू केली आहे। पाहूयात हा रिपोर्ट। मला आणि प्रणितीला भाजपची ऑफर, सुशीलकुमार शिंदेंच्या दाव्यानं खळबळ। मोदींच्या सोलापूर दौऱ्यापूर्वी शिंदेंची चर्चा, चंद्रकांत पाटलांनीही भेट घेतल्यानं चर्चेला उधाण। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत। याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात दाखल झालेले भाजपचे बडे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। सोलापूर शहरात होणाऱ्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमंत्रणासाठी ही भेट असल्याचं सांगितलं जात असलं तरी मला आणि माझी मुलगी प्रणिती शिंदे हिला भाजपकडून ऑफर होती असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदेंनी केल्यानं राजकीय गोंधळात आणखीनच भर पडली आहे। प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये येणार होतं, आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं। आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं घर करणार? शक्य नाही। आणि प्रणिती तर तुम्हाला माहिती आहे की ती अशा कधी पक्षी बदलाच्या भानगडीत कधी पण लागली। एक प्रकारे आपण खोटं बोलतो असं त्यांना सांगायचं। मला ज्यांच्याकडून आले ते आता मोठा माणूस आहे, तर मी जास्त काय सांगत नाही। पण काय आपली भूमिका यापुढची काय? मी सांगितलं स्पष्टपणानं, मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून आम्ही कुठे जाणार नाही। पण भाजपनं मात्र सुशीलकुमार शिंदेंच्या या वक्तव्याचा इन्कार केलाय। मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे, कुठली ऑफर भारतीय जनता पार्टीने सुशीलकुमार शिंदेजी किंवा प्रणितीताई शिंदे ते आमचे चांगले मित्र आहेत, ते आमचे पारिवारिक त्यांचे संबंध आहेत, पण अशी कुठली ऑफर आम्ही त्यांना दिली नाही आहे। सुशीलकुमार शिंदेजींना कदाचित मुलगी परत 2024ला निवडून येणार नाही अशी शाश्वती बसली असेल, कारण का काँग्रेसचं दुकानच बंद झालेलं आहे। म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीने प्रणिती यांना भाजपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न असू शकतो, ते आमचे वरिष्ठ विचार करतील त्याबद्दल। सोलापूरचे भाजपचे विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या विरोधात बोगस जातीच्या दाखल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद आहे। जात पडताळणी समितीनेही जय सिद्धेश्वर स्वामींच्या विरोधात निकाल दिलाय। त्या विरोधात जय सिद्धेश्वर स्वामींनी न्यायालयात दाद मागितली आहे, पण या प्रकरणाचा फारच गवगवा झाल्यानं यंदा भाजपनं जय सिद्धेश्वर स्वामींऐवजी नव्या चेहऱ्याला संधी देण्याचं ठरवलंय। त्या दृष्टीनं अमर साबळे आणि माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांच्या नावाची चाचपणी करण्यात आली, पण या दोघांच्या विजयाबाबत भाजपला अजिबात खात्री वाटत नाहीये। तर दुसरीकडे काँग्रेसनं प्रणिती शिंदेंची उमेदवारी निश्चित करत प्रचारालाही सुरुवात केली आहे। त्यामुळे प्रणिती शिंदेंसह सुशीलकुमार शिंदेंनाच गळाला लावत काँग्रेसला सोलापुरात धोबी पछाड देण्याचा प्लान भाजपनं आखल्याचं समजतंय। पण सुशीलकुमार शिंदे हे अगदी राजीव गांधींच्या काळापासून गांधी परिवाराच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात। सुशीलकुमार शिंदेंना पोलीस सेवेतून राजकारणात आणणाऱ्या शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीच्या रूपानं वेगळी चूल मांडली होती। तेव्हा सुद्धा पवारांशी अतिशय घनिष्ठ मैत्री असूनही सुशीलकुमार शिंदेंनी गांधी परिवारासोबतच राहणं पसंत केलं होतं। याशिवाय शिंदे आणि नरेंद्र मोदी यांचेही चांगले संबंध असल्यानं शिंदेंना भाजपमध्ये आणता येईल असा विश्वास भाजपला वाटतोय। राज्यात लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा चंगच भाजपनं बांधलाय। त्यासाठी गरज पडल्यास विरोधकांचे उमेदवारच पक्षात आणण्याचा प्रयत्न भाजपनं चालवलाय। आता भाजपच्या या प्रयत्नांना सोलापुरात यश मिळणार का हे पाहायचंय। विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।